हॅलो, कशा आहात सगळे? सर्वांना राम राम. तुम्ही खूप खुश असाल आणि खूप खूप मजेत असाल. तर आजचा ब्लॉग खरं तर मोठा ब्लॉग होतच नाही आहे. तर म्हटलं चला आज मोठा ब्लॉग करूया. तर आज काय काय होते हे तुम्हाला दाखवायचं आहे. तर चला ब्लॉगला सुरुवात करूया. तर ही आहे आमच्या किचनची खिडकी, ज्याच्यातनं खूप जास्त उन्हाच्या झळा येतात. मग मी तिला बंदच करून देते, कारण पहिलेच गॅसजवळ खूप जास्त गरम होता. आणि सॉसची बाटली जी रिकामी झाली होती, म्हटलं तिला फेकण्यापेक्षा त्याच्यामध्ये आपण प्लांट लावू. ते मनी प्लांट मी लावलं होतं. त्यात मी ॲक्वाचं पाणी टाकलं होतं, कारण आमच्याकडे बोरिंगचं पाणी असतं. बोरिंगचं पाणी खूप जास्त लागतं आम्हाला, कारण आमची बेकरी असल्यामुळे त्याचा जास्त वापर होतो. फक्त आमच्याकडे प्यायला आणि स्वयंपाकाला हे ॲक्वाचं पाणी वापरलं जातं. आणि आज होता बुधवार म्हणून आणलं होतं नॉनव्हेज. संडेला नॉनव्हेज झालं नव्हतं म्हणून मग बुधवारी मागवलं होतं. आर्नो आला तर स्कूलमधून. आता सध्या त्याची लवकर स्कूल सुटून जाते 10:30लाच. इथे मी चिकनची तयारी करत होती. चिकन धुवायला टाकलं होतं, त्याच्यामध्ये मीठ टाकून थोडा वेळ राहू दिलं आणि मग नंतर 2-3 पाण्याने धुवून घेतलं होतं. केस धुतले होते म्हणून खूप जास्त गरम होत होतं. थोडा वेळ मोकळे राहू दिले, नंतर मग बांधून घेतले होते, जेणेकरून कामही आपलं पटापट होईल. असेही माझे केस लवकर वाळत नाही, त्यांना मला उन्हातच वाळवावं लागतात. पण काम पहिले करून घेतलं होतं. इकडे आला तर विहान, त्याची चालली होती कुरबुर. याने असं केलं, याने तसं केलं. आता सुट्ट्याच लागल्यावर मग काय, हे चालूच राहणार आहे. आणि दुसरीकडे माझी चालली होती भाजीची तयारी. इकडे मी कांदा कापला, टोमॅटो कापला. आणि संडेला नॉनव्हेज नव्हतं झालं होतं म्हणून त्यांनी बुधवारी मागवलं. नॉनव्हेज खाणाऱ्यांना नाही होत, त्यांना लागतंच, म्हणजे हप्त्यातनं तरी लागतं. त्यात आणला होता त्यांनी हा ओला मसाला, रेडीमेड आणला होता. घरी इतका छान ओला मसाला होतो, तरीसुद्धा त्यांनी बाहेरून मागवला. काय तर समोरच्याने सांगितलं की खूप छान होतो, भाजीला खूप मस्त लागते भाजी, तर घेऊन आले. म्हटलं मग चला वापरून पाहूया. दुसरीकडे मी भिजवली होती कणिक, ती मुरायला राहू दिली होती आणि आंब्याचा रस केला होता. आता आंब्याचा रस मला आणि वियांसाठी, आमच्या दोघांसाठी. तसं आर्नोही जास्त नॉनव्हेज नाही खात, जास्त म्हणजे तो फक्त रसाच खातो, पीस वगैरे नाही खात. पण खाणारे फक्त माझे हेच आहे, रोहनला लागतंच नॉनव्हेज, कारण ते लहानपणापासूनच खात आहे. आमच्याकडे रविवारी आणि बुधवारी असतंच नॉनव्हेज. फक्त काही एकादशी वगैरे असल्यावर मग ते टाळून देतात. आणि ही होती, हा होता मसाला, ओला मसाला जो रेडीमेड होता, त्याचीच भाजी. म्हटलं बनवून बघू कशी लागते. दुसरीकडे माझा अर्धा स्वयंपाक मी करून घेतला होता आणि नंतर आले होते टॉयलेट बाथरूम धुवायला, कारण ही कामं केल्याशिवायही मोकळं वाटत नाही, फ्रेश वाटत नाही घरात. अशी आमची संडेला लवकर आंघोळी होऊन जातात, पण हप्ताभर मग बेकरी चालू असल्यामुळे उशिरा आंघोळ होत नाही, कारण बाकीचे जे बेकरीत असतात त्यांचं आंघोळ झाल्याशिवाय ते धुता येत नाही, कारण खूप जास्त मैदा वगैरे असतो. मग परत ते घाण होतं. मग त्याच्यापेक्षा सर्वांची आंघोळ झाल्यावरच संडास बाथरूम धुतले जातं. नंतर आली इकडे पोळ्या केल्या आणि आले आमचे हे असे किचनमध्ये येत नाही, पण नॉनव्हेज असल्यावर 2-3 वेळेस येणं होऊन जातं. झालं का, किती बाकी आहे. तसं त्यांनी जास्त काही नाही केलं, फक्त मसाला झालेला होता, त्याच्यामध्ये त्यांनी ती शिजवलेली भाजी टाकली होती. चला तेवढं का होत नाही, मदत होते. आणि इकडे मी माझं सगळं आवरून झालं होतं, ओटा वगैरे म्हणजे जेवढा होता तेवढा आवरला मी पोळ्या वगैरे करून झाल्यावर. आणि खूप जास्त गरम होतं, घाम येतो पोळ्या करताना. मग मी तोंडावर पाणी मारून घेतलं होतं. 2-3 वेळेस तर पाणी मारले जातं, कारण गरमच तेवढं होतं आहे. टिकली पडली होती, मग मी परत लावली. आणि ही होती क्यूटसी कढई, जी माझी आणि वियांची भाजी त्याच्यात होणार आहे. चिकनची भाजी झाली होती वियांची, आणि माझ्यासाठी मी शेवची भाजी बनवली होती. आर्नव आला, त्याला म्हटलं चल तू पापड भाज, मी बाकीची तयारी करते. त्याने पापड वगैरे भाजले सर्वांसाठी. मी सगळी भाजीची तयारी वगैरे करून घेतली होती. एकीकडे त्यांना दोघांना दिला आणि दुसरीकडे मी आणि विहान जेवायला बसलो होतो. शेवची भाजी, पापड, थोडासा खाकरा आणि पोळी, आणि हो कैरी पण. सर्वांची आमची जेवणं झाली, त्यानंतर सगळं आवरून घेतलं. म्हणजे भांडे वगैरे झाले, ओटा वगैरे धुवून झाला. त्यानंतर माझे जे केस बांधले होते केव्हाचे, ते मी आता उन्हात वाळवणार आहे. आणि इकडे आला त्यानंतर विहान, जी बेकरीतली कंप्लेंट घेऊन.
सायकल चालवत होते बघ काम सुरू. सायकल आणली म्हणजे तरी बी काम तेव्हा काम चालू आहे यांचं. सायकल आणली, जागा देत नाही मला एक कुशा. पप्पाचं ते ऐकत नाहीये. चाल आपण बोलू चल. त्याला सर्वजण चिडवत होते की सायकल चोरून आणली आहे, भंगारमधून आणली बाबा आहे. म्हणताय तो रागवत होता. भंगारमधून आणली. हां श्रीराम बाबा म्हणताय भंगारमधून आणली सायकल. भंगारमधून हा त्यांना म्हणा तुम्हाला दिसत नाही नवी नवी. तेच तू त्यांचं नको ऐकू, तू कशाला ऐकतोय. तेच म्हणलं ना तिच्यातली का नवीन चालणार नसतं. श्रीराम बाबा काय नवीन दिसते काही सायकल. आणि बाबा म्हणताय भंगारमधून आणली आहे. आणली तोपर्यंत बाकी होते टाइमपास करताय ते काम नाही करते. हा ना टाइमपास करताय ना तुम्ही. म्हणून बेकरीतून आल्यावर अर्णवला आणायचा टाईम झाला होता क्लासमधून. तर माझा ब्लॉग व्हिडिओज आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा. भेटू पुढे.